निसर्गाच्या सानिध्यात हर्षवर्धन व एंजल यांचा वाढदिवस आजी आजोबा व लहान मुलांसोबत साजरा। हर्षवर्धन विशाल भड व एंजल रणसिंग साळुंखे यांचा वाढदिवस कल्पना विश्व सिनियर सिटीझन क्लब आपले हक्काचे आनंदी घर हेदूचा पाडा कळमगाव शहापूर येथे 4 जुलै 2024 रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या दोघांचा वाढदिवस आश्रमातील आजी आजोबांसोबत व येथील शाळेतील मुला मुलींसोबत निसर्गाच्या सानिध्यात साजरा करून एक आगळा वेगळा विचार विशाल भड व विद्याधर भड यांनी इतर लोकांसमोर आणला। नमस्कार। सर्वप्रथम या ठिकाणी जमलेल्या सर्व छोट्या मुलांचं शाळेतल्या विद्यार्थ्यांचं स्वागत। आणि आज आम्ही जी सरांनी संकल्पना सांगितली की हीच जागा आपण या ठिकाणी का निवडली, तर मित्रांनो कल्पना विश्वाचं नातं हे पहिल्यापासून आहेच, परंतु वेळेअभावी थोडंसं येणं होत नव्हतं, परंतु म्हणतात ना की मनापासून या ठिकाणी ओढलं गेलेलो होतो। आणि वाढदिवस ही एक अशी संकल्पना आहे की अर्थात डोक्यामध्ये हे होतं की कुठलाही पोकळ खर्च न करता किंवा मोठा बडा गाजावाजा न करता एक चांगल्या कुठल्या तरी मार्गातून जेणेकरून मुलांना देखील चांगली शिकवण मिळेल या हेतूने आम्ही आज वृद्धाश्रमात प्लस त्या मुलांच्या सानिध्यात हे साजरं करायचं ठरवलं। आणि म्हणतात ना की मुलं ही आपण जे करतो, जी कृती करतो तेच पुढे शिकतात, तर एक त्याप्रमाणे आपल्याला त्यांना कृतीतून शिकवण्याचा देखील एक मार्ग या ठिकाणी होता आणि म्हणून आम्ही या ठिकाणी निवड केली। आणि या संपूर्ण परिवारासहित, या संपूर्ण समोर बसलेल्या परिवारासहित, या गावकऱ्यांसोबत, आपल्या सरांसोबत आम्ही या ठिकाणी आणि पवार कुटुंबियासोबत हा वाढदिवस या ठिकाणी साजरा करायचा आम्ही आज ठरवलं। आणि जसं सहकाराची संकल्पना आम्ही म्हटलं की एकमेकांना सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, तर या माध्यमातून देखील आम्हाला सहकाराच्या दृष्टीने पाऊल पुढे टाकायचंय। सो आपण सगळे एकत्र येऊया आणि असे चांगले चांगले उपक्रम, कुठले सामाजिक उपक्रम पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी हातभार लावूया। ह्या संकल्पनेतून पर्यावरणाचा देखील आपण या ठिकाणी या संकल्पना ठेवली की त्यांच्या हातातून, मुलांच्या हातातून आपण त्यांना वृक्षारोपण करायला लावूया, म्हणजे त्यांना त्या गोष्टीचं महत्व कळेल की किती इम्पॉर्टंट गोष्टी आहेत किंवा काय करावं लागतं। सो आम्ही आज ही आटगाव कल्पना विश्व देऊचा पाडा हेदूचा पाडा या ठिकाणी आपण निवड केली। हर्षवर्धन व एंजल यांचा वाढदिवस सर्वांसोबत केक कापून साजरा करण्यात आला। या ठिकाणी आपण सर्वजण वाढदिवसानिमित्ताने उपस्थित आहोत। हर्षवर्धन आणि एंजल यांचा दोघांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होणार आहे। आणि आजचा हा योग दुग्ध शर्करेचा योग समजावा, कारण आपला शासन उपक्रम एक आहे की 1 जुलैपासून ते 10 जुलैपर्यंत इको क्लब फॉर मिशन लाईफ जागतिक पर्यावरण दिन, याच्यामध्ये प्लास्टिकचा वापर कमी करा, प्लास्टिकच्या पिशव्या हटवूया आणि कापडी पिशव्या वापरूया, अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी आपल्याला साजरे करायचे आहे। आपल्यालाही प्रश्न पडला होता की आपल्याला हे उपक्रम सकाळपासून आपण साजरे करण्याच्याच याच्यामध्ये होतो, पण सर आले आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणी वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा होणार आहे आणि या ठिकाणी वृक्षारोपणचाही कार्यक्रम होणार आहे। त्याच्यानंतर आता प्लास्टिकच्या पिशव्या आहे, कापडी पिशवीचाही या ठिकाणी वाटप आपल्या मुलांच्या झालेलं आहे। म्हणजे हे उपक्रम जे आहेत, हे जे फोटो आहेत, हे आपल्यालाही आम्हाला तिथेशी लिंकला अपलोड करायला लागतात, म्हणजे एक विषय अनेक विषयांशी जोडला जातो, तशा प्रकारे या ठिकाणी हा विषय जोडला गेलेला आहे। आणि या ठिकाणी हर्षवर्धन आणि एंजल काव्या, तिने सकाळी मला काव्या सांगितलं, आम्ही तिला सकाळी शाळेमध्ये शुभेच्छा दिल्या, तर या दोघांनाही आमच्या शाळेच्या मुलांकडून आणि आम्ही दोन्ही शिक्षकांच्या वतीने मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना निरोगी आयुष्य लाभो, निरोगी आरोग्य लाभो आणि त्यांची भरभराट हो, अशी त्यांनी शुभेच्छा देऊन ईश्वर त्यांनी प्रार्थना। केक कापून झाल्यानंतर आलेल्या शाळेतील मुलांना पेन, केक आणि चॉकलेटचे वाटप करण्यात आले। प्रत्येक मुलाने निसर्गावर प्रेम करणे व निसर्गाला जोपासणे या उद्देशाने हर्षवर्धन व एंजल या दोघांच्या हस्ते वृक्षारोपण देखील यावेळी करण्यात आले। नमस्कार। आज 4 जुलै 2024 कल्पना विश्व सिनियर सिटीझन क्लब वृद्धाश्रम नव्हे आपलं आनंद घर या ठिकाणी मुक्काम हेदूचा पाडा पोस्ट कळमगाव तालुका शहापूर जिल्हा ठाणे या ठिकाणी आपण आता या हेदूच्या पाड्यावरती आहोत। हे वृद्धाश्रम म्हणजे नुसतं वृद्धाश्रम नाही आहे, इथे अनेक उपक्रम केले जातात। या संस्थेचे सगळे संचालक पर्यावरणवादी संस्थेमध्ये काम करतात आणि डॉक्टर अनिल पवार चेअरमॅन आहेत। मी स्वतः संजय मेडेकर, मंगेश प्रभुलकर, विद्याधर भड आणि असे बरेच मंडळी आहेत। या ठिकाणी आज एक असा अनोखा उपक्रम केलेला आहे। त्या उपक्रमामध्ये आमच्या कल्पनाताई
ज्या होत्या म्हणजे आहेत रणसिंग साळुंखे जे संचालक, त्यांची कन्या आमची एंजल, जिचा वाढदिवस आहे, आणि हर्षवर्धन विशाल भड, आज याचा दोघांचा हा संयुक्त विद्यमाने वाढदिवस साजरा होतो. खरं म्हणजे या मुलांच्या एकंदरीत त्या वयानुसार वाढदिवस त्यांच्या घरामध्ये केक कापून वगैरे केले जातात, परंतु हा अनोखा कार्यक्रम या ठिकाणी होतोय आणि त्यांचं वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी होतोय. विशाल भड आपल्यासोबत आहेत. विशाल दादा, या मागची संकल्पना काय? तर यामागची संकल्पना अशी आहे की आज आपण एक ठिकाणी बोलतो की टेम्परेचर वाढत चाललंय, पर्यावरण नष्ट होत चाललंय, आणि दुसरीकडे आपण मुलांना त्याच्या विरुद्ध कृती करायला शिकवतो. तर ते न होता या वाढदिवसाच्या निमित्ताने आज आमचा हाच एक उद्दिष्ट आहे की या मुलांना देखील पर्यावरणाचं महत्त्व समजून यावं आणि त्यांनी देखील पर्यावरणाला पूरक अशा ऍक्टिव्हिटी करत राहाव्या. आपण जे करतोय त्याच गोष्टी यांनी इथे पुन्हा डुप्लिकेट कराव्यात. आणि असं जर झालं, प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाचा संकल्प घेतला की मी देखील माझ्या वाढदिवसासाठी एक झाड लावेन, तर निश्चितच आपली वसुंधरा जी आहे किंवा पृथ्वी जी आहे ती जी हरित झाल्याशिवाय राहणार नाही. या गावच्या आमच्या माजी सरपंच राजश्री घाटाळताई आहेत. आपल्याकडे तर हे उपक्रम होत असतात, आपण करत असतो, याबद्दल आपण काय सांगा? आता जर ह्या वर्षी आपण बघितलं तर खूप सारं टेम्परेचर वाढलेलं होतं आणि हा सगळा जो प्रॉब्लेम होतो तो आपले झाडं वृक्षारोपण जे निसर्गाचा समतोल बिघडलेला आहे किंवा वृक्षाची जी तोड होते त्याच्यामुळे होत आहे. आणि ते जर आपल्याला निसर्गाचा जर समतोल राखायचा असेल तर वृक्षारोपण करणं हे खूप काळाची गरज आहे. आणि आज जे आमच्या इथं एंजल आणि हर्षवर्धन यांचा जो बड्डे झालेला आहे, तर जसं झाड वाढेल तसं त्यांचं वयही वाढेल आणि झाडाला फळं आली म्हणजे एक आपल्या वसुंधरेवर एक त्यांनी झाड लावलं आणि ते सुजलाम सुफलाम करण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. तर ह्या वाढदिवसानिमित्त त्यांनी खूप छान निर्णय घेतला आणि त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. थँक्स. आमची जी शाळा आहे, जिल्हा परिषद शाळा, तर त्या शाळेचे आमचे शिक्षक आहेत. बेरे सर, आपलं या ठिकाणी स्वागत आहे. ही जी सगळी मुलं आहेत, ही बेरे सर आणि ही मुलं या ठिकाणी वृक्षारोपणाला आली. कापडी पिशवीचा जो मगाशी उल्लेख झाला, तर त्या संदर्भामध्ये आपली शाळा आणि आपलं गाव सुद्धा पर्यावरण या गोष्टीसाठी काम करतोय. आपण आपलं मनोगत काय व्यक्त करा? नमस्कार. आज या ठिकाणी आपण आता वृक्षारोपणचा कार्यक्रम साजरा करत आहोत. तर आपल्याला 2019 पासून कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे अनुभव आला की ऑक्सिजनच्या अभावी काही लोकांना मृत्यूला सामोरे जावे लागले. तसेच आज ह्या वर्षी सुद्धा आपल्याला अनुभव आला की टेम्परेचर हे 40°C पुढे होतं, म्हणजे 45 याच्यामध्ये. आणि भविष्यामध्ये आणखी 4-5 वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर माणसाला घरामध्ये काय आणि धारा होणार नाही, एवढी उष्णतेचा भडका होणार आहे. आणि म्हणून झाडे लावणं आणि जगवणं हे फार महत्त्वाचं आहे. झाडं लावणं हे महत्त्वाचं नाही, तर ते लावून ते जगवणं, त्याचं संवर्धन करणं ही एक काळाची गरज आहे. आणि म्हणून या ठिकाणी हे आजच्या हर्षवर्धन आणि एंजल यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी हा उपक्रम घेतलेला आहे. हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे आणि जागतिक पर्यावरणाच्या दिनाच्या निमित्तानेच त्यांचा वाढदिवस पण या ठिकाणी साजरा होत आहे. ही एक आमच्यासाठी म्हणजे आमच्या शाळेसाठी आणि या गावासाठी सुद्धा एक आनंदाची बाब होत आहे. आणि जसं की शाळेत झाड वाढेल तसं त्यांचं वय वाढणार आहे, त्यांची प्रगती देखील होणार आहे आणि त्या झाडाची फळं देखील ते चाखणार आहेत याच्यावर. आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्वांनी झाडं लावली पाहिजे आणि ती जगवली पाहिजे आणि पर्यावरणाचं संतुलन केलं पाहिजे असं मी सर्वांना विनंती. धन्यवाद. या ठिकाणी आमचे कल्पना विश्व सिनियर सिटीझन क्लबच्या संचालिका संगीताताई पवार आणि डॉक्टर अभिषेक पवार आहेत. वहिनी, आज आपल्या इथं वृक्षारोपण होतं, याबद्दल काय सांगाल? आज हर्षवर्धन आणि एंजलच्या वाढदिवसानिमित्त आपण इथं कल्पना विश्व येथे वृक्षारोपणचं कार्यक्रम राबवत आहोत. कारण पर्यावरणाला वृक्षारोपण फार महत्त्वाचं आहे. झाडं प्रत्येक माणसाने एक झाड तरी लावलं गेलं पाहिजे. जितके झाडं कमी होते तेवढं आपल्याला प्रदूषण जास्त वाढत आहे. हवा जी थंड, जी नैसर्गिक हवा ती आपल्याला मिळत नाहीये. जर झाड आपण लावलं तर प्रत्येकाला त्या हवेचा आपल्याला एक आनंद घेता येतो आणि फळांचे झाड लावले तर फळांचा स्वाद घेता येतो.
म्हणजे एका झाडापासून आपल्याला सावली पण मिळते आणि फळं पण मिळतात. तर झाडांचे हे दोन्ही गोष्टीने फायदे आहेत. तर प्रत्येक माणसाने झाड हे लावलंच पाहिजे. प्रत्येक वर्षाला एक का होईना, कुठे का होईना जाऊन वृद्धाश्रमला म्हणा, कुठे एखाद्या गार्डनला जाऊन भेट देऊन किंवा एखाद्या शाळेमध्ये पण एक झाड लावलं पाहिजे. ती एक सेवा आहे. झाड म्हणजे जिवंत एक सेवा आहे आणि ती प्रत्येक माणसाच्या हातून घडली पाहिजे. जशी ईश्वर सेवा असते तशी झाडांची पण एक सेवा असते. तर ती सेवा केली पाहिजे आपण. तर ते झाड मोठं होईपर्यंत हे मुलं आहे ना 10 वर्षाचे होतील तर त्यांना तो आनंद मिळेल की आम्ही बाबा एक वृद्धाश्रम मध्ये एक झाड लावलेलं होतं. आणि झाड लावलं ना त्याबद्दल फार आम्हाला पण आनंद वाटतोय की आमच्या वृद्धाश्रम मध्ये एक झाड लावले जात आहे. त्यामुळे एवढे 2 शब्द बोलून धन्यवाद. आपल्या सोबत आहे ना, जसे सर्वात लहान मूल आहे आमच्या बरोबर, ते 3 वर्षाची आहे. कुठे आहे वेदिका? कुठे आहे? हा, आजच्या या वृक्षारोपणाला इकडे या, यांना घेऊन या. आजच्या या वृक्षारोपणाच्या दिवशी आपल्याकडे सर्वात लहान बाळ जे आहे ते 3 वर्षाचं आहे. म्हणजे तिला काही कळत पण नाही की या ठिकाणी आता आपल्या बरोबर वृक्षारोपणला 3 वर्षाची आमची वेदिका वसुंधरा विशाल भट सुद्धा आहेत आणि त्याचबरोबर आमचे 93 वर्षांचे शिवाजीराव पंढरीनाथ शिंदे हे विशाल भटचे आजोबा आहेत. आणि हिला तर विचारलं तर काय सांगणार मला माहित नाही. नाव सांग तुझं. वाव, ही पुढच्या वेळेला इथं झाड इथे असते वृक्षारोपण होत. पण आपल्यासोबत चला, दादा काय सांगाल तुम्ही पर्यावरणाच्या बाबतीत? झाड लावतोय आपण. 93 वर्षाची व्यक्ती आपल्यासोबत या पर्यावरणाच्या कार्यक्रमात आली आहे. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट जनादेश.